तर हाय हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवर। तर आत्ता वाजले सकाळचे 7 वाजले आणि माझी आंघोळ वगैरे झाली आहे। श्रेयांशला आणि खुशीला पण आज आंघोळ लवकरच घातली। तिचा चालू आहे सकाळ सकाळी केळीचा नाश्ता चालू आहे। तर आत्ता मी आज डोकं धुतलंय, मग आता केस सुकवायला टॉवेल लावलाय असा, आणि आता करायचा आहे चहा। तर चला चहा करते पहिले। ठेवला इथं चहा आणि हे दही काढलंय कढी करायला। आता कढी करायची आज। काय ए नको नको काढू। असं काही श्रीपदी कंठ लगावे तर इथे मी चहा केला होता आणि चहा म्हणजे इथे चहा करून किचनमध्येच उभे राहून पित होते, कारण पुढं जे खुशी आणि श्रेयांश खेळत होता। परत श्रेयांशने जर मला बघितलं तर मग तो माझ्याकडे येण्यासाठी रडतो, त्याच्यामुळे म्हटलं मी इथूनच मी चहा पित होते उभ्या उभ्या। आणि मग त्याच्यानंतर मग चहा पिऊन घेतला आणि मग तिकडे गेले तर श्रेयांश म्हणजे रडतच होता। मग त्याला जेवायला दिलं आणि मग त्याला झोपी लावून देऊ म्हटलं पहिले, म्हणजे मग मी माझ्या कामाला मोकळी होऊन जाईल। तर मग त्याला झोळीत टाकलं आणि मग त्याला इथं झोका देत होते। म्हटलं याला झोपून दिलं म्हणजे मग बाकीच्या कामाला मी म्हणजे मोकळी होऊन जाईल मी, मग त्याच्यासाठी इथं झोका देत होते। त्यानंतर खुशी म्हणजे आमच्या सगळ्यांची आज आंघोळी जे लवकरच झाल्या होत्या, तर मग खुशीच्या पप्पांनी इथं सफरचंद आणलं होतं। तर मग ते चिरत होते आणि खुशी मला इथं सफरचंद घेऊन आली होती। तर म्हटलं आता सफरचंद खाऊ, म्हणजे मी काही खाल्लं नाही एवढं, पण मग तिने दिलं होतं मला प्रेमाने, मग मी तेवढं घेतलं आणि ते खाल्लं आणि मग माझ्या कामाला मी सुरुवात केली। तर तब्बल 1 तास किंवा अर्धा तास झोका दिलाय मी, तेव्हा हा झोपलाय। तर आता म्हणजे झोपलाच आहे आता, म्हणजे हळू काबर बोलते कारण मग तो उठून जाईल त्याच्यामुळं। तर आता झोपलाय तो, आता मग आवरायला सुरुवात करते। सगळं काम माझं तसंच पडलंय, पण झोपला नसता मग त्याने मलाही काही करून दिलं नसतं, नुसता रडला असता। मग त्याच्यामुळे म्हटलं झोपीच लावून देऊ आपण त्याला। आता झोपलाय झोपलाय तर आता सुरुवात करते पटापटा आवरायला। तर इथे श्रेयांश झोपला होता आणि म्हटलं आता पहिले तो झोपलाय तर हळूहळू इथलं सगळं काम जे आहे ते आवरून घेऊ। तर इथे आज ऊन पडलं होतं, तर म्हटलं आज बेडशीट आहे ना धुवून टाकू आपण, कारण पाऊस सारखा चालू होता आणि लहान मुलं असल्यामुळे ते बेडशीट आणि ते लवकर खराब होऊन जातात। त्याच्यामुळे म्हटलं आज ऊन पडलं आहे तर बेडशीट ते धुवून टाकू। तर आता इथे मी बेडशीट आणि ते बदलून घेत होते। पहिले चांगले व्यवस्थित ते गादी जी आहे ती झटकून घेतली आणि त्यानंतर दुसरी बेडशीट ते घेतली आणि त्याच्यावर आथरून दिले, कारण मग कोणी जर पाहुणं आलं तर मग ते थोडंसं खराब वाटतं। त्याच्यामुळं मग दुसरी बेडशीट काढून ते आथरून दिले त्याच्यावर, आणि ही जे आथरलेली बेडशीट होती ती म्हटलं धुवून टाकू, ऊन पडलं आहे चांगलं इथं।
अय काय आलं, कशाला चालला? चप्पल घ्यायला, चप्पल घ्यायला. ठेव पटकन, चप्पल ठेव, ठेव ठेव चप्पल, चप्पल ठेव, खाली ठेव, माझ्याकडे नको देऊ, खाली ठेव, खाली खाली ठेव, ठेव खाली. घे ग खुशी चप्पल, ठेव. घे ना, घे ना, घे. ते कसा पळतो चप्पल घेऊन लगेच. चला आवरून देते आता, गन पावडर याची. गेला गेला. तर इथं आता पुढच्या घरातलं सगळं काम आटपलं होतं आणि आता म्हटलं घेऊ मागचं म्हणजे धुणं किचन स्वयंपाक वगैरे करून घेऊ. तर इथे स्वयंपाक करायच्या आधी म्हटलं पहिले धुणं भिजत घालून देऊ, म्हणजे मग आपल्याला स्वयंपाक वगैरे आटपोस तर धुणं ते भिजून राहील. तर मग आता इथं मी धुणं भिजवायला बसले आणि दोघंही तिथं आलेले गचे. बघा श्रेयांश कसा बादलीला धरून उभं राहायचा प्रयत्न करीत होता. तर असंच असतं, प्रत्येक कामामध्ये लुडबुड करतात दोघं बी. तर आता इथं मी धुणं भिजत घालून देऊ आणि मग स्वयंपाक करायला आले. तर मग खुशीला लागली होती भूक. तर मग म्हटलं आता रात्रीचा भात उरलेलाच होता, तो तेल टाकून गरम केलं आणि दोघींनी भाताचा जो नाश्ता आहे तो करून घेतला आणि मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली. तर इथं श्रेयांश आणि आम्ही तिघांनी तो भात खाऊन घेतला आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केली मी. तर इथे मी भात गरम करता करता जे ते कढीसाठी लसूण सोलून घेत होते आणि इथे आता आम्ही जेवायला बसलो आहे. तर आता इथे मी कढी बनवायला घेतलेली आहे. तर पहिले ना दहीत बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसं, ते मिक्स त्याच्यामध्ये मीठ हळद टाकून घेतलं आहे आणि ते व्यवस्थित सगळ्या ज्या बेसनाच्या ज्या गठोळ्या आहेत ते फोडून नीट मिक्स करून घेतलं आहे. आणि बघा व्यवस्थित एकाच डिरेक्शनने फिरवायचे, गठोळ्या राहून नाही द्यायच्या त्या बेसन पिठाच्या, नाही तर मग कढीमध्ये ते येतं. तर आता तेल तापलं आहे, तेलामध्ये मोहरी आणि जिऱ्याचा तडका दिला आहे. त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे, थोडंसं हिंग हळद टाकायची आहे. आता इथे ना मी कढीपत्ता चांगला तळल्यावर आहे ना त्यामध्ये ना लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. आता तिथे हळद आणि हिंग टाकलं आहे थोडंसं, मी ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण जे बॅटर केलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, व्यवस्थित हलवायचं आहे. आणि दही प्रचंड आंबट होतं माझं, त्याच्यामुळं मग आता मी इथं साखर टाकली थोडा गोडवा येण्यासाठी.
तर जर तुमचं म्हणजे आंबट नसेल तर इथं साखर टाकायची काही गरज नाही आहे. तर माझं खूप आंबट होतं इथं, म्हणून मी ना साखर टाकली आहे. आणि आता तुम्ही म्हणाल मीठ नाही टाकलं अजून, तर मीठ आहे ना शेवट टाकणार जेव्हा आपण गॅस बंद करू तेव्हा, कारण मग मीठ टाकले कढी जी आहे ती फाटते किंवा मग चव वेगळी होऊन जाते त्याची लगेच. त्याच्यामुळं मी कधी कढी झाल्यावर म्हणजे गॅस बंद करायच्या वेळा मीठ टाकत असते. तर हे बघा इथं आपली कढी मस्तपैकी शिजत आहे. आता शिजून झाली आहे, मग तिथं मी मीठ टाकलं आणि गॅस बंद करून दिलं, झाकण ठेवलं आहे. पीठ जे आहे ते झाकून ठेवलं आहे. तोपर्यंत मी आता श्रेयन झोपला होता, तर म्हटलं धुणं धुवून घेईल पहिले, म्हणजे मग घरातले तर नंतर उठल्या बी तर घरातले कामं मग आवरता येतात. तरी बघा बाहेर वातावरण मस्त चालू होतं, ऊन पडलेलं आहे सगळीकडं. तर मग आता धुणं धुवून घेतले मस्त. आणि इथे अचानकच आहे ना गिरणी रिपेअर करणारे आले होते, कारण त्यांना आम्ही आगल्या दिवशी फोन केला होता, पण ते म्हणे उद्या येतो. तर ते अचानकच आले. मग ते धुणं सोडून परत मला घरात यावं लागलं. तर त्यांनी गिरणी रिपेअर करायला घेतली. तिथं माझ्या मिस्टरांना येवस्तोवर ते गावात होते, मग त्यांना येईपर्यंत मला तिथं उभं राहावं लागलं. तर मग आता त्यांचं काम चालू होतं गिरणी रिपेअर करायचं. मग मी तिथं म्हटलं थोडीशी क्लिप रेकॉर्ड करून घेऊ आपण. तर म्हणजे माझं धनश्री नाव आहे. शाबास. आत्ता माझं धुणं वगैरे झालंय आणि आत्ता आला पाऊस. हे बघा दाखवत तुम्हाला, आता खिडकीतून नीट दिसतो का नाही काय माहिती, पण पाऊस आलाय आता. आणि धुणं म्हटलं आता पिळून वाळ टाकून दिलं, म्हटलं आता जाऊ दे काही हो. आणि गिरणी रिपेअर करायला आले होते, ते आत्ता रिपेअर करून गेले. आणि तुम्हाला तिथला पसारा दाखवते बघा, सगळं पीठ करून ठेवलंय बघा, किती पीठ. आणि सगळं घरात किचनवर बी पीठ होऊन गेलं, सगळं पीठ झालं. पण जाऊ द्या, पसारा झाला, पण मग वस्तू नीट होऊन गेली नाही का. खराब झाली होती ती पीठ, म्हणजे दळणच नीट दळत नव्हती, चिकन नव्हती दळत, नाही खरबड यायचं. हे बघा सगळ्या भांड्यांवर पीठ झालं. आवरायचीच होती मला तशी बिर्याक, आज विचार करत होते आवरील, पण मग आज नाही, आता उद्याच करील. आता फक्त एवढं नीटनेटकं आवरून घेते.
तर इथे ना गिरणी व्यवस्थित पुसून घेतली मी, कारण ती पिठाने बंदच होती, आता 10-15 दिवस झाले, तशी थोडी खराब झाली होती. तर मग ती पुसून घेतली व्यवस्थित आणि नीटनेटकी झाकून ठेवली. म्हटलं आता संध्याकाळी किंवा उद्या दळण दळील तेव्हा मग उघडील परत. तर आता इथं ना 11-12 वाजले असतील. तर भूक लागली होती. तर आता म्हटलं भाजी तर कढी तर झाली होती सकाळीच, पण म्हटलं आता पोळ्यांचं पीठ भिजून ठेवलं होतं, तर ते पीठ आहे ना थोडं पातळ होऊन गेलं होतं, कारण भिजलं जास्त, त्याच्यामुळं जास्त पातळ होऊन गेलं होतं. तर मग आता पटापटा पोळ्या करून घेऊ म्हटलं आणि मग जेवायला बसू. आणि बरेच जण म्हणशील की किटलीतूनच डायरेक्ट तेल काढून राहिली, तर तेल संपलेलंच होतं. तर म्हटलं तशीच धुवायची. तर मग आता मध्ये थोडंफार तेल आहे ते पोळ्यांसाठी होऊन जाईल म्हटलं, मग त्याच्यामुळं मग ते किटली ती पुसून व्यवस्थित तेल काढीत होते मी त्याच्यातून. तर आता जेवण वगैरे झाले होते, पाऊस आला होता, मग सगळं धुणं परत मध्ये नेलं आणि 5च मिनटात परत कडक ऊन पडलं. तर मग आता परत धुणं बाहेर घेऊन आले बाजावर टाकायला, कारण इथं चांगलं ऊन राहतं, त्याच्यामुळं मग इथं टाकत होते. आणि त्यानंतर मग सगळं काम जे आहे ते आटपलं होतं. मग म्हटलं आपल्याकडं थोडंसं लक्ष द्यावा. तर मग केस खूप विस्कटले होते, मग म्हटलं ते डोकं घालून घेऊ. आणि आजचा व्लॉग आहे तो इथपर्यंतच आहे, कारण नंतर हाच खूप मोठा व्लॉग होऊन गेला आहे. तर तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला तर प्लीज एक लाईक, सबस्क्राईब आणि शेअरसुद्धा करा माझ्या चॅनल, जेणेकरून मला खूप मोटिवेशन मिळतं. तर तुम्हाला जर आवडला तर एक कमेंटसुद्धा करा. आणि थँक्यू तुम्ही माझा ब्लॉग बघितल्याबद्दल.